रोक रोक न्यूज पहा आता नव्या रूपात. दिल वही सोच नहीं. संपादक मकरंद साठे. दादासाहेब, सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासाठी प्रतापगडावरून आपला अश्व निघालेला आहे. काय भावना आहे, काय प्रतिक्रिया? सालाबाराप्रमाणे वर्षानुवर्ष संत तुकाराम महाराजांच्या अश्वसेवेच्या माध्यमातून एक भक्तिभावाने आमचे वडील कैलासवासी प्रतापसिंह मोहिते पाटलांनी पासून सुरू झालेली ही अश्वसेवेची परंपरा आज सतत आमच्या कुटुंबाच्या माध्यमातून चालू आहे. अतिशय भावनिक क्षण हा आमच्यासाठी असतो, कारण तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये एक अश्वाच्या माध्यमातून एक सेवा ही आमच्या कुटुंबातून घडते. तुकाराम महाराजांची पालखीचं रिंगण हे अकलूजमध्ये दरवर्षी होतं आणि बलराज हा अश्व त्यांनी आत्तापर्यंत अनेक वाऱ्या तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये केलेल्या आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं रिंगण सोहळासुद्धा हा बलराज घोडा पार पाडतो. बलराज हा मारवाड जातीचा घोडा आहे आणि अतिशय शुभलक्षणी हा बलराज घोडा तुकाराम महाराजांच्या चरणी सेवेसाठी आपण पाठवत असतो. हा शिव जो घोडा आहे आपला शिस्तप्रिय असा ओळखला जातो, त्याबद्दल काय सांगाल? बलराजला लहानपणापासूनच ट्रेनिंग दरवर्षी दिलं जातं. म्हणजे पालखीच्या आधी विशेषतः 6 महिन्यांपासून त्याचा खुराक आणि ट्रेनिंग रबेट हे सुरू होतून जातं. त्यामुळे आपण पाहतो की पालखीमध्ये लात मारणं किंवा कोणाला चावणं असं कधी आजपर्यंत या घोड्याने केलं नाही. जातिवंत असा हा घोडा असल्यामुळे, शुभलक्षणी असल्यामुळे त्याचे लक्षणही त्याच्या वारीच्या सेवेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. या बलराज अश्वाचं खास वैशिष्ट्य काय आहे? बलराज हा मारवाड जातीचा अश्व आहे आणि उदयपूर पॅलेसमध्ये राजतिलक नावाचा घोडा जे उदयपूरचे महाराणा स्वर्गीय अर्जुनसिंगजी मेवाड साहेबांनी ब्रीड केला होता. त्याचा मुलगा जयराज आणि जयराजचा मुलगा बलराज असं एक अतिशय जुनं ब्लडलाईनचा हा बलराज घोडा आहे. बलराजच्या शुभलक्षणी म्हणजे बालभौरे जे घोड्यांमध्ये अश्वांमध्ये पाहिले जातात त्याच्यामध्ये अतिशय शुभलक्षणी असं त्याचं सर्व बालभौरे आहेत आणि एक चांगला टेम्परामेंटचा हा स्टायलियन घोडा आपण अश्व पाठवतो. अश्वाची जी सेवा आहे ती किती वर्ष आहे? बलराज अश्वाची आता ही जवळजवळ 5वं वर्ष आहे त्याचं. याच्या आधी सरकार नावाचा घोडा अश्वसेवा देत होता आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं बलराज ही वारी पूर्ण करतो. आपल्या घराण्याकडे अश्व देण्याची परंपरा जी चालू झाली तिचं वर्ष किती आहे? आपल्या देहू संस्थानचे सर्व ट्रस्टीज हे कैलासवासी प्रतापसिंह मोहिते पाटील साहेबांच्या संपर्कात असताना त्यांनी अश्वसेवेची मागणी त्या ठिकाणी केली आणि प्रतापसिंह मोहिते पाटील साहेबांनी ती मान्य करून आपल्या अस्तबलमधले जातिवंत घोडा तुकाराम महाराजांच्या चरणी सेवेसाठी आपण द्यायला सुरुवात केली.